नागपुर में राष्ट्रीय कांग्रेस पार्टी ने प्रशासनिक देरी, सरकारी अपव्यय और नागरिकों की परेशानियों को लेकर सरकार पर सवाल उठाए हैं। पार्टी ने ऑनलाइन फाइल ट्रैकिंग, तय समय सीमा, दलाल व्यवस्था पर कार्रवाई और सरकारी वाहनों के दुरुपयोग पर सख्त कदम उठाने की मांग की है। नागपुर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने प्रशासनिक कार्यप्रणाली को लेकर बड़ा मुद्दा उठाया है। प्रदेश प्रवक्ता प्रशांत पवार ने कहा कि सरकारी दफ्तरों में फाइलों की देरी नागरिकों को बार बार चक्कर लगाने पर मजबूर कर रही है। इससे समय, पैसा और ईंधन तीनों की बर्बादी हो रही है। पार्टी ने आरोप लगाया कि कई जगहों पर दलाल व्यवस्था सक्रिय है और आम नागरिकों को परेशान किया जाता है। एनसीपी ने सभी विभागों में ऑनलाइन फाइल ट्रैकिंग, समयबद्ध सेवा, वीडियो हियरिंग और सरकारी वाहनों के दुरुपयोग पर कार्रवाई की मांग की है। पार्टी ने इसे सिटीजन फर्स्ट गव्हर्नन्स से जोडकर सरकार से जवाब मांगा है। यांनी जी अपील देशाच्या जनतेसमोर केलेली आहे ती निश्चितच योग्य आहे, कारण ज्याप्रमाणे आजचा विषय हाती घेतलेला आहे आमचे पार्टीचे प्रदेशचे प्रवक्ते प्रशांत भाऊंनी, त्याप्रमाणे जर सांगायचं असलं तर आपण सगळे बघतो की जेवढे प्रशासकीय कार्यालय आहेत ते कोणत्याही डिपार्टमेंटचे असो, परंतु त्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी ही नेहमी असते। आता एक वेळ आलेला व्यक्ती हा वारंवार त्याच कामाकरता जर तो येतो तर एकतर त्याचाही छळ होतो, त्यांना मेंटल हॅरासमेंट होते, त्याच्या वाहनाने त्याला यावं लागते, जावं लागते कित्येक तरी वेळा। म्हणजे ही जी कामामध्ये दिरंगाई आहे त्याच्याकरता मला असं वाटतं की प्रशासनातले सगळे जे अधिकारी आहेत किंवा जे IAS IPS ऑफिसर्स आहेत त्यांनी एकतर एक वेळ निश्चित करून द्यावी की तुम्ही 3 तास अधिकारी हे कार्यालयातच असतील, जेणेकरून तो व्यक्ती येईल तर त्या 3 तासात त्यांना भेटतील, त्याला हेलपाटे घ्यावे लागणार नाही। कारण नेहमी व्यक्ती बघतो की आला तर कलेक्टर साहेब आता नाही आहेत, साईडवर गेले, जेई नाही आहेत, डेप्टी नाही आहेत, अशा प्रकार आपण सगळं बघतो। तर एकतर 3 तास त्यांनी बांधून दिले पाहिजे आणि सर्व प्रशासकीय कार्यालयात त्यांनी आपापल्या विभागाचे जे प्रमुख आहेत, जे HODs आहेत, जे त्यांच्या विभागाचे ॲडिशनल कलेक्टर म्हणा, कमिशनर म्हणा ते आहेत, त्यांना ते निर्देश देण्यात यावे की जे काम व्यक्तींचे आहे ते लगेच तुम्ही त्या कामाला प्राधान्यता देऊन त्याचं काम निराकरण करा त्या कामाचं। आणि जर एखाद्या वेळेस त्याला दुसऱ्यांदा बोलवण्याची गरज राहिली तर दुसऱ्यांदा वेळेतच बोलवा, ज्याप्रमाणे तुम्ही त्या ऑफिसला राहाल तेव्हाच तो व्यक्ती येईल, म्हणजेच तो वारंवार चक्रा काढणार नाही की तो साहेब केव्हा राहतील तेव्हा मी येईल। हा आजचा मुख्य उद्देश आहे आणि त्याप्रमाणे जर काम केलं तर निश्चितच इंधनाची बचत होईल, नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि नागरिकांचा जो मानसिक छळ आहे आपल्या कामाच्या बाबतीत प्रशासनाच्या माध्यमातून ते सगळ्यांना कुठे ना कुठे हे थांबतील। एनसीपी ने प्रशासनिक सुविधाओं की मांग करते हुए कहा कि सरकारी देरी खत्म होने से नागरिकों का समय, पैसा और ईंधन बचेगा तथा भ्रष्टाचार और दलाल व्यवस्था पर भी रोक लगेगी। माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे आवाहन केलं आहे की इंधन बचत करा, पैशाची बचत करा, सोनं खरेदी करू नका, त्या याच्यावर आम्ही सुद्धा असं ठरवलं की बाबा या शहरामध्ये जितके ऑफिसेस आहेत तिथे रोज जनता जाते, कमीत कमी 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी जातात। जसं आता ताईंनी सांगितलं की बाबा तिथे असं डिसाईड करायला पाहिजे की तू 15 दिवसानंतर आहे, 1 महिन्यानंतर आहे, किंवा आता ऑनलाईन आहे तर ऑनलाईन तुम्ही उत्तरं द्यायला पाहिजे। ते सगळं न करता प्रत्येक व्यक्ती जर तिथे जाऊन बसला त्याचा वेळ जातो, त्याचा पैसा जातो, इंधन जातं, या सगळ्या गोष्टी खर्च होतात। म्हणून आम्ही नागपूरच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आवाहन करत की ज्या दिवशी तुम्हाला काम असेल त्याच दिवशी तुम्ही तिथे जा आणि ज्या दिवशी तुम्हाला तो ऑफिसर किंवा जो कोणी तिथे असेल अथॉरिटी ज्या दिवशी बोलवेल त्या दिवशी जा। पण मी माननीय मुख्यमंत्री यांनाच एक आव्हान करेन की तुम्ही एक आदेश काढा की या प्रत्येक ऑफिसेस जे सरकारी ऑफिसेस आहे इथे एक दिवस तुम्ही असं ठरवा ना, आज जर त्यांनी पत्र दिलं आहे तर त्याला 8 दिवसानंतर बोलव किंवा 15 दिवसानंतर, त्याला रोज तो तिथे येतो, तुमचे ऑफिसर त्या ठिकाणी राहत नाही, ज्याच्यामुळे इंधन खर्च होतो, पैसा खर्च होतो, माणसाचा वेळ जातो।
तर या गोष्टीपासून लगाम लागला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पुढील भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी राहणार आहे की सुट्टीच्या दिवशी जर कोणी सरकारी ऑफिसर आपल्या परिवारासाठी गाडीचा वापर करत असेल तर त्या गाड्या त्याच ठिकाणी पकडून आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये नाही तर त्या अथॉरिटीच्या कोणाला तरी बोलवून ती गाडी त्याला सुपूर्द करू, त्या परिवाराला गाडीच्या खाली उतरू. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने प्रशासनिक पारदर्शिता, समयबद्ध सेवाएं और सरकारी खर्च में जवाबदेही लागू करने की मांग करते हुए सरकार से तत्काल व्यापक सुधारात्मक कदम उठाने का आग्रह किया है.